एक फुलपाखरू. फक्त एक फुलपाखरू तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. मी फालतूचे काही बोलतोय असं तुम्हाला वाटत असेल, पण सत्य हे आहे की तुमचे जीवन मोठ्या मोठ्या निर्णयांनी बनलेले नाही, तर लहान लहान घेतलेल्या ॲक्शन्सने बनलेले आहे. आणि त्यालाच म्हणतात बटरफ्लाय इफेक्ट. 1960मध्ये सायंटिस्ट एडवर्ड लोरेन्झ यांनी एक थिओरी दिली. जर फुलपाखरू जगाच्या एका कोपऱ्यात पंख फडफडत असेल तर ते दुसऱ्या कोपऱ्यात वादळ निर्माण करू शकतं. फुलपाखरू फक्त एक रूपक आहे, पण खरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितली की लहान लहान घेतलेल्या ॲक्शन्स टाईमसोबत मोठा परिणाम घडवून आणू शकतात. आणि तो मोठा परिणाम म्हणजे तुमचं आयुष्य बदलू शकतं. आता यूट्यूबवर मोटिवेशनचे भरपूर व्हिडिओज आहेत. वेळेचे महत्त्व, तुमच्या गोलवर फोकस राहा, अशा गोष्टी पटवून देणारे, जे सांगता असं करून तुम्ही नक्की सक्सेसफुल बनणार. आता ह्या ॲडवाईस काही चुकीच्या नाहीत, पण हे व्हिडिओज अपूर्ण आहेत. पण आजची व्हिडिओ खूप अनोखी आहे, ह्याची तुम्हाला मी खात्री देतो. माइंडसेट म्हणजेच तुमची मानसिकता ही काही साधारण गोष्ट नाही. हा तुमच्या विचारांचा संग्रह आहे. ज्याप्रमाणे आठवडा दिवसांनी बनलेला असतो, दिवस तासांनी आणि तास सेकंदनी बनलेला असतो, त्याच प्रकारे तुमचं जीवन प्रत्येक विचारांनी बनलेले असतात. सकाळी अलार्म वाजतो, मनात एक विचार येतो, अजून 5 मिनटं झोपून घेऊ. त्या एका सेकंदमध्ये तुम्ही तुमचे जुने आयुष्य निवडतात किंवा मग नवीन पर्सनॅलिटी बनवायची आहे ह्या दिशेला जातात. विचार नियंत्रणावर असले तर मानसिकतावर नियंत्रण मिळवता येतं. ॲपल कंपनीचे मालक स्टीव्ह जॉब्स यांनी कंपनी सुरू करण्याआधी कॅलिग्राफी नावाचा एक कोर्स केला होता, जो सुलेखनाचा एक प्रकार आहे. त्या स्टीव्ह जॉब्सने तो कोर्स सहजच केला होता, पण त्या कोर्सचा फायदा त्याला ॲपल कंपनीत कामात आला आणि नंतर आयफोनची ती ओळखच बनली. आज कदाचित तुम्ही करत असलेल्या गोष्टीला अर्थ नाही, पण भविष्यात त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळणार. आता 2026चा पहिला महिना तर असाच गेला, पण येणाऱ्या 3 महिन्यात तुम्हाला गोल अचीव करण्याच्या लायक बनायचं आहे. रोज काही ना काहीतरी नवीन शिका. मग ती कोणती नवीन भाषा असेल, कोणतं नवीन वाद्य असेल किंवा कोणतं कौशल्य असेल. आज इंटरनेट तुमच्या बोटांच्या टोकावर आहे. आता कोणतीही गोष्ट तुम्ही सहज शिकू शकता. आता तुमच्याकडे फक्त 2 मार्ग शिल्लक आहेत. एकतर आता जसे आहात तसेच राहा, रील स्क्रोल करत बसा, वेळ वाया घालत बसा, किंवा मग फुलपाखरूच्या पंखासारखे हळूहळू उंच उडत चला